गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये मराठी नकरा माय लेकीच्या. तर मी बोलत आहे, पण माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी सेटिंगमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे काही आवाज आलेला नाही, तर मी आता व्हॉइस ओव्हर देत आहे. तर मी आज बनवत आहे चना मसाला. चना मसाला साठी मी आता मसाला तयार केलेला आहे. कांदा आणि टमाटर आणि खोबरं हे मी एकत्र करून मिक्स करून पिसलेलं आहे आणि ते आता टाकलेलं आहे. कढई आधीच मांडली होती, तेल पण टाकलेलं होतं. तर आता मी कांदा मसाल्याच्या पेस्ट टाकत आहे. तो होईपर्यंत मी त्याला छान आता ढवळत आहे. शिजेपर्यंत त्याला मसाल्याला पाणी सुटेपर्यंत आपण तो गॅसवर ठेवू आणि शिजू देऊ. तर इथं मी मसाला शिजवत आहे. चना मसाला आणि चना मसाल्यासोबत मी बनवणार आहे पुरी. तर दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान असते. आता मी टाकत आहे अद्रक लसणची पेस्ट, कांदा, टमाटर आणि खोबऱ्या यांचं सगळं वाटण एकत्र करून मी छान शिजू देत आहे, त्याला तेल सुटेपर्यंत. तर मित्रांनो, माझी चॅनल आता नवीन आहे, नवीन ओपन केलेली आहे. सो प्लीज सपोर्ट मी, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. तर आता मी याला थोडं शिजू देत आहे तेल सुटेपर्यंत. शिजत आलेला आहे मसाला. आता तोपर्यंत मी त्याला आता मी कणिक मळून घेत आहे पुऱ्यांसाठी. त्यामध्ये तेल आणि थोडं मीठ आणि कणिक हे एकत्र करून मी मळत आहे छान. कणिक खूप छान मऊ मळल्यामुळे आपल्या पुऱ्या पण छान फुगतात आणि छान टेस्टी लागतात. तर मी ते कणिक मळून घेते आणि तोपर्यंत मसाला शिजत आहे. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला आणि तेल हा सेपरेट झाल्यावरच आपण समजायचं की मसाला शिजलेला आहे. तर आता कणिक मळून घेत आहे मी. मसाला शिजलेला आहे, कमी गॅस केलेली आहे मी, ढवळून घेत आहे. तर आता इथं कणिक मळून घेत आहे मी. मसाला शिजत आलेला आहे. तर आता मी त्यामध्ये चवीपुरतं तिखट, हळद आणि मीठ आणि काळा मसाला टाकून घेत आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे. तर आता मी ते मिक्स करणार आणि त्यामध्ये मी चना भिजून ठेवलेला होता दिवसभर आणि सायंकाळी कुकरमध्ये लावून मी तो छान धुवून लावून उकडून घेतलेला आहे. आणि आता तो मसाला शिजत आला आहे, त्यामध्ये मी हा चना उकडून घेतलेला आहे तो टाकणार आहे. जो मी पाणी टाकलेला होता कुकरमध्ये तो मी फेकणार नाही आहे, तो पण मी टाकून घेणार आहे. कारण चण्यामधलं जे पण प्रोटीन तत्व आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये आहे आणि तो पाणी फेकून घ्यायचा नसतो. त्या पाण्यामध्ये सगळं काही टेस्ट असते, चण्याच्या टेस्ट त्या पाण्यामध्ये उतरलेलं असते, म्हणून मी फेकून नाही घेत आहे. तर आता मी त्यावर झाकायसाठी ताटली आणायला गेली होती आणि ती आता झाकून ठेवलेलं आहे. एका साईडला मी भात ठेवलेला आहे मधातल्या गॅसवर आणि आता मी पुऱ्या काढून घेण्यासाठी मी कढई ठेवली आहे तापण्यासाठी. त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे आणि मी पुऱ्या एक एक करून नाही घेणार आहे. मी तर पुऱ्यांसाठी मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि पोळीपासून मी त्यापासून वाटीच्या माध्यमाने किंवा कोणत्याही वस्तूच्या माध्यमाने मी पुऱ्या छोट्या छोट्या कापून घेणार आहे आणि मी ते तळून घेणार आहे. अशा केल्यामुळे काय आपल्याला सोपं जातं पुऱ्या करणं. एक एक केल्याने आपल्याला वेळ पण होतो आणि एकट्या बाईला पूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा असतो आणि सायंकाळ झाली की पोरांना भूक पण लागते, म्हणून आपल्याला पटपट करून घ्यायचं असतं. त्यामुळे मी पुऱ्या करण्यासाठी मी आधी मोठी पोळी करून घेते आणि त्यानंतर मी छोट्या छोट्या पुऱ्या कापून घेते. तर त्यामुळे वेळही वाचतो आणि आपल्या पुऱ्या पण पटकन होऊन जातात. तेल गरम व्हायलाच आहे आणि चना मसाला पण व्हायचाच आहे. त्यासाठी मी अजून पोळ्या करून घेत आहे आणि त्यापासून पुऱ्या तयार करून घेणार आहे.
संपलेला आहे. आता मी प्रिल काढून घेत आहे भांडे साफ करण्याकरता. किराणा सामान आणलेला चालत, तर मी प्रिल काढून ठेवलेला नाही लिक्विड, तर आता मी काढून घेत आहे आणि भांडे साफ करून घेत आहे. कामं झाले आहेत आणि इथं चना मसाला तयार झालेला आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दुसरा दिवस आणि सकाळ झालेली आहे आणि सकाळची धावपळ बायांची सगळ्यांना माहीतच आहे. साफसफाई, सामान व्यवस्थित ठेवणे, घरातून कचरा बाहेर काढणे, तो आपल्या बायांचा कामच असतो. आणि मुलं सकाळी उठून TV सुरू करून कार्टून पाहणे हे त्यांचं रोजनिशीच असते. तर आज आहे सानिध्याच्या शाळेत ग्रीन डे सेलिब्रेशन. त्यासाठी मी त्याच्यासाठी ग्रीन इडली आणि ग्रीन चटणी तयार करून देत आहे. तर त्यासाठी पालक आणलेली कालच ते धुवून मी मिक्सरमधून काढून घेत आहे, बारीक करून घेत आहे. आणि बारीक करून झाल्यावर त्यामध्ये मी इन्स्टंट इडलीचा पावडर आणलेला आहे विकत घेऊन, कारण वेळेवर मी काही भिजू टाकलेली नाही, त्यामुळे मी इन्स्टंट इडलीचा पावडरच घेऊन आणलेली आहे. आणि इथं पालक बारीक करून घेतली आहे मी. आणि आता इथं इडली पावडर मी मिक्स करून घेत आहे आणि त्यापासून तयार करणार आहे ग्रीन इडली. आणि ग्रीन इडली छान बनलेली होती मित्रांनो, खूप टेस्टी. त्यामध्ये कसं पोरांना पूर्ण पोषक तत्व पण मिळतो, कारण पोरं असं भाज्या खायला नाही पाहत. तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे की आपण इडलीमध्ये, अप्पेमध्ये किंवा डोशांमध्ये आपण पालक मिक्स करून, मेथी मिक्स करून आपण त्यांना ते खाऊ घालू शकतो. तर आता माझा हा बॅटर तयार झालेला आहे. पालक आणि इन्स्टंट इडली पावडर याचा बॅटर मी तयार करून घेतली आणि त्यापासून मी ग्रीन इडली तयार करून देणार आहे. इथं मी हे ग्रीन चटणी तयार केलेली आहे. ग्रीन चटणी मी सांबार, चण्याची डाळ पासून तयार केलेली होती. तर इथं आता माझे कामं संपलेले आहेत आणि पोरांची आता तयारी सुरू झालेली आहे. तर शाळेचे कपडे घातलेले आहेत आहानाने, आंघोळ पण झाली आहे, दूध पण पिऊन झालेलं आहे. आता मी तिचे केस करून देत आहे. केस करून झाले की तिला जेवू घालणार आहे. जेवण करून झालं की 8 वाजे तिची नेमकी बरोबर 8 वाजे वेळ इकडे ना तिकडे 8 वाजे तिची बस येते आणि ती जाणार आहे, म्हणून मी तिची पटकन तयारी करून घेते. आणि सानिध्याची पण तयारी झालेली आहे. सानिध्याची तयारी त्याचे पप्पा करून देत आहेत. दोघे बिनभावांची आंघोळ मी सोबतच करून घेते. सानिध्य थोडा उशिरा जातो शाळेत, पण तरी पण मी सोबतच तयारी करून घेते, कारण मग त्याला जेवू घालायला खूप वेळ लागते, म्हणून दोघांचीही मी तयारी सोबतच करून देते. तर इथं मी आहानाचे 2 वेण्या करून देत आहे. त्यांच्या शाळेला 2 वेण्याच लागतात, 1 वेणी चालत नाही, कंपल्सरी आहे, म्हणून मी तिची तयारी करून देत आहे. आणि सानिध्यसुद्धा ग्रीन ड्रेस घालून तयार झालेला आहे. तो दिसणारच तुम्हाला आता थोड्या वेळानंतर. तो पण येणार आहे बघा. सानिध्यसुद्धा आल्या, त्याचा ग्रीन ड्रेस तयार झाला, तर ग्रीन ड्रेस घालून तो तयार झालेला आहे. तर चला आता मी शाळेत सोडून देत आहे आहानाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय सगळ्यांना, धन्यवाद.